हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात आज 4 वाजता भारतीय संघाचा गौरव। महाराष्ट्राच्या क्रिकेट विजेत्यांना रोख बक्षीस जाहीर करणार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। विधान भवनात महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार होणार, पण पोस्टरवर फोटो फक्त शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचा। रोहित पवारांची खोचक टीका। विश्वविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीत धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी। गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची तब्येत बिघडली। मुंबईतील जीटी रुग्णालयात 9 जणांवर उपचार। विजय परेड दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तरुणी बेशुद्ध। ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला खांद्यावर घेत गर्दीतून सुटका केली, व्हिडिओ व्हायरल। ढोल ताशांच्या गजरात भारतीय संघाने ठेका धरला। वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार। प्रचंड उत्साहात भारतीय खेळाडू थिरकले। सर्व काही असूनही मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न। खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। विधान भवनाच्या पायऱ्यांवर महागाई विरोधात विरोधकांचं आंदोलन। महागाईने जनता त्रस्त, सरकार वसुलीत व्यस्त, विरोधकांची घोषणाबाजी। माझ्यावर एकांगी कारवाई, आता 3 दिवसांची भरपाई करत सरकारला धारेवर धरणार। निलंबनानंतर विधिमंडळात येताच अंबादास दानवेंचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का। माजी उपमहापौर राजू शिंदेसह 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाणार। रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात पक्षप्रवेश होणार। पोलीस भरतीतील उमेदवारांसह ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं कालपासून उपोषण। वयोमर्यादा वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या। गृहमंत्री फडणवीसांकडे वेळ देण्याची मागणी। अंधारे वयात बसत नाही, पोलीस भरतीसाठी योग्य वय लागतं। संजय शिरसाटांचा अंधारेंना खोचक टोला, तर मूर्ख असा उल्लेख करत अंधारेंनी प्रत्युत्तर देणं टाळलं। प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। नागपूर दीक्षाभूमी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी। बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आज दीक्षाभूमीवर जाणार। भूमिगत पार्किंग विरोधातील आंदोलनानंतर पाहणी करणार। चोख पोलीस बंदोबस्त तैनात। गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय। पुणे आणि मुंबईमध्ये गाईच्या दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ। उर्वरित महाराष्ट्रात कोणतीही दरवाढ नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीतून वाल्हेगावच्या दिशेने मार्गस्थ। भंडाऱ्याची उधळण करत जेजुरीकरांकडून पालखीला निरोप, तर संत तुकोबा महाराजांची पालखी रोटी घाट सर करणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हाथरसमध्ये दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांसह जखमींच्या भेटीला। सत्संगमधील चेंगराचेंगरी दरम्यान झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 123 मृत्यू। जिथे विजय असतो तिथे मोदी जातात, जिथे संकट असतं, पीडित असतात, तिथे पंतप्रधान का जात नाहीत? भारतीय संघाच्या भेटीवर राऊतांचा मोदींवर निशाणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।